रायगड जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या खोपोलीत आज सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. खोपोली नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि शहरातील व्यक्तिमत्व मंगेश काळोखे यांचे दिवसाढवळ्या निर्घुण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे केवळ खोपोलीच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे आणि राजकीय वर्तुळात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मंगेश काळोखे यांची पत्नी या शिंदे गटाकडून नगरसेविका या पदासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्या निवडून देखील आलेल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगेश काळोखे हे आज सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घराबाहेर पडले होते. मुलाला शाळेत सुरक्षित सोडल्यानंतर ते दुचाकीवरून घरी परत येत होते. आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून आलेल्या 3-4 अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्यांना वाट अडवली आणि काही कळण्याच्या आतच त्या क्षणी हत्यारांनी सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की मंगेश काळोखे रस्त्यावर कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात त्यांना तसंच सोडून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाचं म्हणजे खोपोली नगर परिषदेची निवडणूक नुकत्याच पार पडल्या होत्या आणि या निवडणुकीत मानसी काळोखे यांनी विजय मिळवला होता. या विजयानंतर काळोखे कुटुंबाचा राजकीय प्रभाव वाढला होता. त्यामुळे निवडणुकीतील वैर, जुने राजकीय वाद किंवा सुपारी देऊन ही हत्या करण्यात आली असावी असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस आणि एल-सी-बी पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पंचनामा पूर्ण करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खोपोली शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि सध्या शहरातील छावणीचं स्वरूप आलं आहे. दरम्यान रायगड जिल्ह्याच्या सर्व सीमा भागात नाकाबंदी करण्यात आली असून संशयित काळ्या चारचाकी गाडीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतला असून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. 2-3 दिवसापूर्वीच खोपोलीमध्ये नगर परिषदेचा निकाल लागला होता. यामध्ये पोलिसांचा असा अंदाज आहे की कदाचित राजकीय वैर काढण्यासाठी ही हत्या झाली असावी. मंगेश काळोखे यांच्या पत्नी या शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेविका पदासाठी उमेदवारी त्यांना मिळाली होती आणि त्या निवडून देखील आल्या होत्या. या प्रकरणामध्ये पोलीस पूर्ण चौकशी करत आहे. लवकरच पोलीस आरोपीला गजाआड करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ही घटना कायद्याच्या आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. दिवसाढवळ्या अशा पद्धतीनं हत्या होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.